वासुदेवाय. अध्याय 15. ऊर्ध्वमूळ ते विखालती, कशी पसरली शाखा. म्हणती अव्यय भववृक्षा, ते अश्वत्थ से देखा. आणि ऋग यजु सामवेद, ते हीची जयाची पाने. तोची वेदविद पुरुष सर्वथा, जो त्यासी असा जाणे. ऊर्ध्व सहजते ब्रह्मचितेथे, भववृक्षाचे मूळ. ह्यास्तव म्हणती ऊर्ध्वमूळ, परिमूळात हा निर्मूळ. अनादिमाया योगे पाहिले, महत्तत्व उद्भवले. आणि सर्वथा पुढे वाढता, विस्तार पहा चाले. अहम मन तशी 10 इंद्रिये, पंचविषय तन्मात्रा. मग प्रकटती किती आकृती, अगणित चित्र विचित्रा. सुर नर तिर्यक योनी रूपया, अनंत फांद्या फुटल्या. जिकडे तिकडे खाली वरती, उभ्या आडव्या सुटल्या. सत्वरजतम त्रिगुण जल भरे, कशा पोसल्या पाहे. रूपरसादिक विषय पल्लवी, पालवल्या लवलाहे. अधोर्ध्व पाळे मुळे वासना, बीज रूप अवलोकी. कर्म बळेती संतत खाली, पसरलीची ह्या लोकी. वृक्षांचे ह्या जसे वर्णिले, रूप तसे ते येथे. ज्ञात न होते अज्ञजनाते, साध्यंतसे निरुते. आणि पांडवा कशी केधवा, कुठे प्रतिष्ठा याची. तया न चकळे तर्क पांगळा, कुठे धाव बुद्धीची. असा पसारा अफाट ह्याचा, मुळे ही रुतली खोल. उन्मुळावया उपाय करीती, ते होती फोल. तरी स्वभावे नाश संभवे, जरी अविद्या जाय. स्वप्नी लागे घाय, तया ते जागृती हाची उपाय. म्हणून विवेके वैराग्य बळे, ज्ञान खड्ग पर जावे. त्वरा करुनिया भवतरुसिया, मुळासहित खांडावे. पुढे पांडवा अखंड घ्यावा, परमपदाचा शोध. जिथे पावता पुन्हा मागुता, नचये होता बोध. परमात्मा पदा तया स्मरुनिया, विनम्र भावे चित्ती. करी अर्जुनाशी प्रार्थना, हृदयाच्या एकांती. जयापासुनी अनादिमाया, प्रपंच रचना झाली. आदिपुरुष जो तया शरण मी, सर्वथैव या काली. अशी प्रार्थना नित्यांतरी, करीती तन्मय चित्ते. सहजे ज्ञाते पावती चिते, अव्यय परमपदाते. सांडुनी जाती घनवर शांती, जसे स्वभावे गगन. ते विजयाते सोडून गेले, मोह आणि अभिमान. पदार्थ मात्री अनासक्त जे, अध्यात्मी तल्लीन. नितांत निर्मळ बुद्धी जयांची, नसे वासनाधीन. सुख दुःखादी द्वंद्व बंधते, आकळिती न जयाते. सहजे ज्ञाते पावती चिते, अव्यय परमपदाते. पद अविनाशी स्वयं प्रकाशी, तेजोमयते पूर्ण. प्रकाशिततया करू न शकती, सूर्य चंद्र वाग्न. पावता जिथे पुन्हा न परते, स्वर्ग नरक संसारी. जीव समरसे तेची ममसे, परमधाम अवधारी. मुळात माझा अंश सनातन, इथे जीवलोकात. जीव होऊनी कसा वावरे, पहा प्राणी देहात. निज प्रकृतिगत 6 इंद्रिये, मनासहित ही सारी.
घेई ओढुनी जाय गुंतुनी म्हणुनी ही संसारी. शरीर घेता नवे जुने वा सोडुनी जाता देही. ईश जीव हा स्वतः सवेही सहा इंद्रिये घेई. नेई वाहुनी सुगंध सारा जसा फुलातुनी वायू. लिंग शरीरा ते जीव हा होता देह गतायू. आणि त्या सवे नव्या शरीरी पुन्हा येऊनी राही. मायावश तो होता दिसतो विषय विषरसग्राही. नेत्र श्रोत्र स्पर्श नेंद्रिय घ्राण रसो मनोद्वारा. करी सारा संसाराचा असा पसारा सारा. सोडून जाई अथवा देही राहे गुणसंयुक्त. करता भोगता असे बोले हे पाहे अज्ञजनोक्त. जाणे येणे भोग भोगणे प्रकृतीचाची हा खेळ. आत्मा केवळ लिप्त निर्मळ तया ह्यांचा मेळ. असे तत्वता पाहे ज्ञाता असे सदा निस्संग. असुनी देही तोची विदेही जो परतत्वी दंग. जीव शिवाचे ऐक्य जाणती यत्ने बळे शुद्धात्मे. प्रयत्न करीती परी नेणती चित्तहीन दुष्टात्मे. सरस्वती जरी नाचती षटशास्त्रे जिव्हाग्री. आणि अंतरी अहंपणाची असे पुरी सामग्री. तरी विफलती शास्त्रे विद्या कला विभवते सर्व. जाण अर्जुना कधी तयांना भेटे नामी देव. असेची आत्मा आत्म्या ठाई देह धर्म ते देही. असे जाणते ज्ञाते निरुते पडती नच संदेही. जिथे निजांगे अखंड जागे सारा सार विवेक. विरक्त नरते तत्व देखती सदा नेकी एक. बिंब एकले जसे बिंबले रवीचे नाना डोही. अनंत नामा मी सर्वात्मा तसाची सर्वा देही. त्या रविबिंबी जगा अखिल जे सदा उजळीते तेजे. जाण शशांकी तसे पावकी असे तेजते माझे. करी निज बळे भूत धारणा पृथ्वी माझिरी गुण. तसा रसाधिप चंद्र होऊनी करी औषधी भरण. मी वैश्वानर रूप होऊनी राहे प्राणी शरीरी. प्राणापानी युक्त होऊनी अन्ने पचविचारी. असेची माझी सदैव सर्वा अंतर्यामी वस्ती. म्हणून स्फुरते प्राणीगणाते मी अमुकाही स्फूर्ती. संत संगती सद्गुरु भक्ती स्तवती ज्ञान प्राप्ती. होता घेई अहम जयाचे परतत्वी विश्रांती. ज्ञान विरक्ती बळे देखती स्वतः आपुले रूप. ज्ञानी जनते आत्मानंदी होती मग तद्रूप. परी अहंता देही वसता संसारीची निमग्न. होऊनी दारुण दुःख भोगिती अज्ञ विषय संलग्न. कर्म तसे फळ मिळेची केवळ जगी उच्चवानीच. परी अर्जुना ज्ञाना मुळात कारण मीच. जशी जयाची बुद्धी तसा तो स्वरूप समजे माझे. जगी स्वतेजे मीची विराजे कणा कणातुनी सहजे. शब्द ब्रह्मी अंतर्यामी मीची एक जाणावा. रहस्य करता वेदांताचा वेदज्ञ मी बरवा. क्षर आणि तो अक्षर ऐसे दोन पुरुष ह्या लोकी. भूत जात तो
तोक्षर अक्षर तो कूटस्थची अवलोकी येथ पांडवा परा प्रकृती वाजीवभूत चैतन्य तेची तत्वताक्षर पुरुषाचे रूप सर्वथा जाण निज विस्मृतीची येता निद्रा जीवरूप होऊन भवस्वप्न हे पाहे आत्मा उपाधीत गुंतून मी माझे हे घेऊन ओझे सुख दुःखे उपभोगी म्हणून जया ते नसते येथे क्षरत्व आले अंगी विश्व मावळे सगळे केवळ घन अज्ञान सुषुप्ती नसेही येथे ज्ञानस्फूर्ती अक्षर पुरुष दशाती मायोपाधिक चैतन्यची जे बीज जीव कार्याचे जाणे पार्था रूप सर्वथा ते अक्षर पुरुषाचे किंबहुना जे विविध विकारी स्थिर विकारी सत्व स्वरूप अक्षर पुरुषाचे ते माया वेष्टित तत्व अधशाख भवतरुचे वरचे मूळ पुरुष अक्षरची माया शक्ती ब्रह्मपदाची जगत कार्य जीविरची परंतु आणिक जो निरुपाधिक तिजा पुरुष तो आहे नाव नसाहे ह्या दोहींचे ह्या ते गिळुनी राहे ज्ञाना विरहित तैसे भावा भावातीत स्वतः सिद्धते तिथे संपते द्वैत आणि अद्वैत परमात्मा जो अव्यय ईश्वर विश्वंभर विख्यात जो त्रैलोकी भरून राहिला असेची ओतप्रोत जैसा वन्ही काष्ठ जाळुनी स्वये जले संपूर्ण तसे ज्ञान ते अज्ञाना ते गिळुनी जाय विरून उरे ब्रह्म जे एक ना दुजे नसेची भिन्ना भिन्न शाश्वत सुखदा परमात्मपदा वर्णिल सा कोण सोहम तेही जिथे मावळे द्रष्टा दर्शन दृश्य एक रूपती होती जाणे तो परमात्मा ईश क्षरातीत मी अक्षराहुनी उत्तम मी त्या अर्थी पुरुषोत्तम मी वेदी लोकी ऐसी माझी ख्याती नरजो ज्ञानी मोह सारुनी दूर तत्वता जाणे तोची मज अशा उत्तम पुरुषा भजे सर्व भावाने जशा सागरी उठता लहरी जळची जळावरी लोळे तसा अंतरी मद्रुपतरी भक्त होऊनी खेळे सोने लेणे एकची जाणे सूर्य आणि ती किरणे ते मी सर्वथा मीची होऊनी जगीत या वावरणे असेची पार्था तुझे सर्वथा निर्मल अंतःकरण म्हणून शास्त्र हे तुझे सांगितले भले गूढ जे गहन जाणून आहे नर तो पाहे ब्रह्मरूप होऊन कृतार्थ होतो सहजे सुटतो कर्म बंधनातून जाणून आहे नर तो पाहे ब्रह्मरूप होऊन कृतार्थ होतो सहजे सुटतो कर्म बंधनातून असा पंचदशाध्यायी पुरुषोत्तम योग हा येथे भावार्थ गीतेत सांगोपांग निवेदिला हरये नमः हरये नमः हरये नमः